एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे असं दाखवायचं, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली दादागिरी करायची, अन्याय करायचा, हुकुमशाही करायची। एका बाजूला सहकार चालवण्याचं सोंग करतात, पण दुसऱ्या बाजूला लोकशाहीप्रमाणे मोर्चा काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी मारामारी करणं, लोकांची दिशाभूल करणं, राजाराम कारखान्याची बदनामी करणं आणि प्रगतीला विरोध करणं ही बंडी पाटलांची भूमिका आहे। आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही कर्मचाऱ्याला धक्का लागू नये, आणि जर धक्का लागला तर जसंच तसं उत्तर दिलं जाईल। आज कारखान्याच्या आवारामध्ये सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कर्मचारी यांच्या वतीनं काल जो कारखान्याचे MD आहेत चिटणीस साहेब यांना जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये आज निषेध करण्यासंदर्भात आम्ही एकत्र आलेलो आहोत। जी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे। एका बाजूला शेतकऱ्यांबरोबर आहे असं दाखवायचं, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली दादागिरी करायची, अन्याय करायचा, हुकुमशाही करायची ही भूमिका आज बावड्या इथं काल घडलेली आहे। या संदर्भामध्ये निषेधासंदर्भात आम्ही एकत्र इथं सगळे जमलेलो आहोत। निश्चितपणे आज खरं बघायला गेलं तर आरोपींना अटक केलेली आहे, अजून 5-6 आरोपी सापडायचे आहे, पण याच्यामध्ये बघायला गेलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक यांनी आज MDना काल मारलेलं आहे। त्यांना खत पाणी घालण्याचं काम बंडी पाटील करतायत। एका बाजूला सहकार चालवण्याचं सोंग करतायत, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे लोकशाहीप्रमाणे मोर्चा काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी मारामारी करणं हे त्यांना शोभत नाही। आज आम्ही सगळ्यांनी त्यांचा निषेध केलेला आहे। जे त्यांनी बोललेत ते काल सगळं खोटं बोललेलं आहे, जे बोलत आहेत ते साफ खोटं। त्यांच्याबरोबर जे मोर्चामध्ये काल लोक होती त्यातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांचा राजाराम कारखान्यामध्ये उसारलेला आहे। लोकांची दिशाभूल करणं, राजाराम कारखान्याची बदनामी करणं आणि प्रगतीला विरोध करणं ही बंडी पाटलांची भूमिका आहे। या भूमिकेला आमचा सगळ्यांचा विरोध आहे। आज आम्ही SP साहेबांना भेटून त्यांच्या संदर्भात वैयक्तिक आम्ही सर्वच लोक संचालक मंडळ आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि संचालकांच्या संरक्षणासाठी आम्ही त्यांच्याकडं न्याय मागण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत। आज खरं बघायला गेलं तर फेडरेशनने सुद्धा याच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे की या निषेधासंदर्भात म्हणजे असं कुठंच महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलेली नाही। सहकारामधला कालचा दिवस काळा दिवस म्हणून निश्चितपणे नोंदवला गेलेला आहे। आज आपण सगळ्यांनी बघितलं, आत्ताच पत्राची कॉपी आपल्याला दिलेली आहे। ज्यांनी मारहाण केली आहे त्यांनी जाणून बुजून बाबा आम्ही म्हणजे सर्वस्व ही भूमिका पटवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण अशी वृत्ती याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे, विरोध राहणार आहे। जर काय इथून पुढे जर तसं त्यांनी जर त्या विचारानं वागत चालले तर आम्ही काय गप बसणार नाही, कारण आम्ही न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून कामकाज करत आलेलो आहे। तसं त्यांनी करू नये ही आमची भूमिका आहे। शेतकरी केंद्रबिंदू मानूनच इथून पुढं आणि येणाऱ्या पाठीमागच्या काळामध्ये जे काम केले इथून पुढे त्या पद्धतीने कामकाज चालू आहे। दादागिरी केल्या कुठलं असं उदाहरण त्यांनी द्यावं। किती आरोप झाले तर कुठलाही आरोप ते माडिक परिवाराच्या सिद्ध करू शकलेले नाहीत आणि आम्ही समर्थ आहोत। आम्ही 122 गावातील आणि कोल्हापूर जिल्ह्याने जे आम्हाला मोठं केले आणि कोल्हापूर जिल्ह्याला सन्मान देऊन त्यांचा मान सन्मान राखूनच इथून पुढे सुद्धा आमची वाटचाल राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाचं हित बघून सहकार टिकवणं, नवीन रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असू दे, नवीन तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भात असू दे, वेगवेगळे उपक्रम राबवणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची प्रामाणिकपणे आहे। आज आम्ही सर्व संचालक कर्मचाऱ्यांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न आणता न्यूट्रलाइज, आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती की कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि आम्हाला ते न्याय देतील। आज मी आत्ताच मगाशी बघितले की 8 के 9 ज्यांनी जे केलेले आहेत गुन्हे त्यांना अटक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये पुढच्या लोकांना सुद्धा ते अटक करतील आणि त्या पद्धतीने कारवाई करतील तेवढा मला विश्वास आहे। आणि मला थोडंसं असं आपल्या पद्धतीने सांगायचं आहे की बरेच वेळा बरेच अन्याय आमच्यावरती झालेले आहेत, पण खूप सहन केलं। कार्यकर्ते सुद्धा खूप मानसिकतेत वेगळे आहेत, पण तरी सुद्धा आम्ही त्यांना आवाहन करतो की आपल्याला हे काय करायचं नाही, आपली वृत्ती ती नाही आहे, ज्यांनी केलं ते भोगणार आहेत। पण ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने सुद्धा शिशुपालाला सांगितलं होतं की त्याची वाट बघत होता की त्याच्या 90व्या अपराध कधी पूर्ण होतील, तीच ही जनताने आम्ही सगळे बघतोय। त्यावेळी श्रीकृष्णानं काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती पुढे इथून पुढे सुद्धा तशी कारवाई करण्यासंदर्भात आम्ही सगळे समर्थ आहोत। आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही कर्मचाऱ्याला धक्का लागू नये, आणि जर धक्का लागला तर जसंच तसं उत्तर दिलं जाईल या पद्धतीने आम्ही समर्थ आहोत। त्या पद्धतीने आमची तयारी पूर्णपणे आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।